रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमतानं महायुतीच्या सरकारनं पुनरागमन केलं. भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडत असते. मात्र आम्ही आपापसात संवाद साधून हे मतभेद दूर करतो, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात असतो. अशातच एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी विधान केलं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नाही, असं फडणवीस यांनी म्हटलंय. द इंडियन एक्सप्रेस या दैनिकानं घेतलेल्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोण सर्वात चांगल्या पद्धतीनं संवाद ठेवतात, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की त्यांनी मला माफ करावं, पण दोघेही चांगले संवाद साधणारे नेते नाहीत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या धाडसी विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचे संकेत तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या माध्यमातून दिले नाहीत ना, अशी चर्चा रंगू लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कोणता नेता चांगल्या पद्धतीने करतो, या प्रश्नावर ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीत स्वतःला झोकून देण्याची आवड आहे, त्यामुळं मी त्यांचं नाव घेईन, असं फडणवीस यावेळी म्हणाले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.